नमस्कार. जर तुम्हाला इंग्लिश व्होकॅब्युलरी पाठ होत नसेल किंवा अवघड जात असेल तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण आपण एक भन्नाट ट्रिक्सचं एक इंग्लिश व्होकॅब्युलरीची संपूर्ण PDF घेऊन आलेलो आहेत, ज्यामध्ये आपण SP बक्षी आणि पालनसुरी हे स्टँडर्ड बुक वापरलेले आहेत PDF साठी. तर पाहू शकता तुम्ही आपल्या ट्रिक्स कशा आहेत त्यामध्ये. तर पहा, लेक्झिकोग्राफर हा एक वन वर्ड आहे, लेक्झिकोग्राफर. तर याचा अर्थ काय होतो? वन हू कम्प्लाइज डिक्शनरी असं त्याचा अर्थ होतो. आणि यावर प्रश्न पण आला होता पहा PSI 2013ला. हे बघा, वन हू कम्प्लाइज डिक्शनरी त्याला काय म्हणतात? त्याला लेक्झिकोग्राफर म्हणतात. तर आपली ट्रिक्स काय पहा, तर लेक्झी पेन आहे बघा, लेक्झी कंपनीचा एक पेन आहे. तर लेक्झी कंपनीच्या पेनाने संपूर्ण डिक्शनरीत लिहून काढली पाठ्याने. एक्सवर्ड झे नावाचा एक विद्यार्थी होता. तर त्याने काय केली, तर लेक्झी पेनाने संपूर्ण डिक्शनरीज पाठ्याने काय केली, तर लिहून काढली. तर अशी आपली ट्रिक्स आहे. त्यानंतर पहा, स्कल्प्टरचा अर्थ काय होतो? स्कल्प्टरचा अर्थ होतो वन हू गिव्ज शेप ऑफ स्टोन, म्हणजे जो दगडांना आकार देऊन दगडांच्या मूर्त्या बनवतो त्याला म्हणतात स्कल्प्टर. तर याची ट्रिक्स काय पहा, SC म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या बिल्डिंगला स्टोनमुळे चांगला शेप आलेला आहे. सुप्रीम कोर्टाची जी बिल्डिंग आहे तिला व्यवस्थित आकार देऊन स्टोन बसवलेले आहेत बिल्डिंग बनवण्यासाठी, त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित आकार आलेला आहे SC. कारण स्कल्प्टरमध्ये सुरुवातीला SC येतो. त्यानंतर पहा, हे बघा, उसरर म्हणजे हू लेंड मनी ॲट व्हेरी हाय रेट, म्हणजे जो खूप महाग दराने पैसे देतो. तर याची ट्रिक्स काय केलेली पहा, उसने पैसे दे म्हणलो मित्राला, पण तो काय म्हणला, उसने नाही मिळणार, पण कर्जानं मिळतील तेही हाय रेटने. हे बघा, उसने दे म्हणलो तर तो उसने नाही म्हणतो, मात्र हाय रेटनं देईल. कारण उसेरर आणि उसने दोन्ही शब्द सुरुवाती US म्हणजे सुरुवातीचे शब्द थोडे समान वाटतात, असं लक्षात ठेवा. आता या संपूर्ण ट्रिक्सची जर तुम्हाला पेड PDF हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. तसेच तुम्हाला आणखी ट्रिक्सचे डेमो पाहिजे असतील तर आपले MPSC बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. आता मी तुम्हाला आणखी थोडेसे ट्रिक्सचे डेमो दाखवतो. तर इथं पाहू शकता तुम्ही, पॉलिगॅमीचा अर्थ काय होतो? मॅरिंग मोर दॅन वन वाईफ. म्हणजे हे बघा, पॉलिगॅमीचा अर्थ काय होतो? मॅरिंग मोर दॅन वन वाईफ. एकपेक्षा जास्त बायका करणे त्याला म्हणतात मॅरिंग, त्याला म्हणतात पॉलिगॅमी, एकपेक्षा जास्त बायका करणे. बघा, यावर प्रश्न राज्यसेवा 2021, त्यानंतर डिपार्टमेंट PSI 2016, राज्यसेवा 2019 आणि डिपार्टमेंट PSI 2016ला प्रश्न आला होता. तर कस्टम इन विच मॅन हॅज मेनी वाईफ्स त्याला काय म्हणतात? तर पॉलिगॅमी. अ कस्टम ऑफ हॅव्हिंग मेनी वाईफ्स काय म्हणतात? पॉलिगॅमी. ओके. त्यानंतर पॉलिएंड्रीची आपण ट्रिक्स केलेली. बघा, पॉलिएंड्री म्हणजे काय? मॅरिंग मोर दॅन वन हजबंड. बघा, मॅरिंग मोर दॅन वन हजबंड याची ट्रिक्स काय केलेली पहा आपण. जास्त अंड्रेली धुवाव्या लागतात पहा, जास्त अंड्रेली धुवाव्या लागतात जर जास्त नवरे केले तर. जेवढे जास्त नवरे तेवढे जास्त त्या नवऱ्यांच्या अंड्रेली धुवाव्या लागतात. म्हणजे पॉलिएंड्रीमध्ये शेवटी अँड्रेली नाव दिसतं बघा, अँड्रेली. जेवढे जास्त नवरे तेवढे जास्त त्या नवऱ्यांच्या अंड्रेली काय करावं लागतात, तर येथे धुवाव्या लागतात. तर अशी आपली ट्रिक्स आहे. यावर PSI 88ला प्रश्न आला होता. त्यानंतर खाली पहा, स्पिन्स्टरचा अर्थ काय होतो? मॅरिंग अनमॅरिड ओल्ड वुमन, म्हणजे ज्या स्त्रीचे अजून लग्नच झालेले नाही, ती म्हातारी झाली मात्र तिचे लग्नच झालेले नाही, तिला म्हणतात स्पिन्स्टर. यावर ASO 17 आणि STI 13ला प्रश्न आला. बघा, आता याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची पहा. SP किरण बेदी या अनमॅरिड ओल्ड वुमन आहेत. SP किरण बेदी या अनमॅरिड ओल्ड वुमन आहेत, असं लक्षात ठेवा. कारण स्पिन्स्टरची सुरुवात पण SPनेच होते, SPने.
म्हणून SP किरण बेदी, किरण बेदी तुम्हाला माहीत असेल, भारतातील पहिली महिला SP किरण बेदी आहेत. तर SP किरण बेदी या अनमॅरिड ओल्ड वुमन आहेत, त्यांनी लग्न केलेलं नाही. त्यानंतर सेलिबसी. सेलिबसीचा अर्थ होतो अब्सेन्स फ्रॉम मॅरेज. अब्सेन्स म्हणजे लग्नापासून दूर राहणे, लवकर लग्न न करणे. तर याला कसं लक्षात ठेवायचं पहा, सेलिब्रिटी लग्नापासून दूर राहतात, लवकर लग्न करत नाहीत. उदाहरणार्थ सलमान खान पहा, सलमान खाननं अजूनही लग्न केलेलं नाही, रेखाने अजूनही लग्न केलेलं नाही. तसेच इतर जे काही सेलिब्रिटी असतील ते खूप त्यांच्या वयाच्या 35-40 वर्षी लग्न करतात. ते लवकर लग्न करत नाहीत, लग्नापासून दूर राहतात. कारण लग्न केल्यानंतर त्यांचं करिअर काय होतं, खराब होतं. लग्न केल्यानंतर खास करून महिला सेलिब्रिटीज, हिरोईनला लग्न केल्यानंतर कुठेही पिक्चरची ऑफर येत नाही, त्यामुळे ते लग्नापासून काय होतात, दूर राहतात. जास्त काळ लग्नापासून त्या दूर राहतात. त्यानंतर पहा कॉन्क्युबिनेज. कॉन्क्युबिनेजचा अर्थ होतो लिव्ह इन रिलेशन विदाउट मॅरेज. म्हणजे सेलिबसी काय करतात, लग्नापासून दूर राहतात, मात्र ते काय करतात माहिती आहे का, असं लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतात खूप दिवस. लग्नापासून दूर जरी राहत असले तरी ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतात, म्हणजे ते बिना लग्नाचं सोबत राहतात, असं लक्षात ठेवा. कॉन्क्युबिनेजचा अर्थ होतो बिना लग्नाचे सोबत राहणे, लिव्ह इन रिलेशन म्हणजे बिना लग्नाच्या सोबत. तर इथं कॉन्क्युबिनेजमध्ये बिना शब्द दिसतो का तुम्हाला, हा बघा BINA, बिना हा शब्द इथे दिसतो. तर मग ट्रिक्स अशी आहे की बिना लग्नाची सोबत राहणे म्हणजेच लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणे, अशी त्याची ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत पहा. जर तुम्हाला आवडत असतील तर संपूर्ण पेड PDF घ्यायला काही हरकत नाही, कारण भरपूर मुलांना फायदा होत आहे. नुकतीच कंबाईन ग्रुप बी मेन्स झाली, त्याला आपल्या PDF मधून 18 पैकी तब्बल 16 प्रश्न जशास तसे आलेले आहेत. ते संपूर्ण मी टेलिग्रामवर विथ प्रूफ टाकलेले आहेत, ते तुम्ही तिथे टेलिग्रामवर जाऊन पाहू शकता. ओके, तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.